नमस्कार बाबूजी. टेन्शन मध्ये दिसते काय? नाही 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 नाही, अजिबात हाय खायची नाही, जीवाला त्रास करून घ्यायचा नाही. असं काय समजा होतच असते ना. काय ते स्पष्ट बोला. नाही नाही, ते तुम्ही आशा लावून बसलेला आहे ना महोत्सवाकडे, ते जिंकणार जिंकणार म्हणून. पण काल सकाळच्याला काय झालं माहिती असते ना तुम्हाला? काय झालं? ते तुमच्या पोरगी रनिंग मध्ये पडला, हारला की. अहो ते मॉडर्न स्कूलचा पोरगा लोक सतत सतत 2 वर्ष पहिला नंबर काढते, ते काय सोडणार थोडाच? मला माहिती. माहितीये? अरे जीवाला लय लागला असेल नाही हा? पण ते समजा पोरा लोकांवरच आहे हो, तुमचं काय कसूर? आणि ते पोरगा लोक सो तुमचा 16 वर्षात कधी लास्ट नंबर नाही सोडला. ते तरी काय करणार? गुरुजी, एक एक भाकर तुकडा खाऊन पहिला नंबर नाही येते, चक्कर येते. तुम्हाला काय काय म्हणायचं ते स्पष्ट बोला. काय म्हणायचंय तुम्हाला? या जगत मध्ये पैसा महत्वाचा असते बाबूजी. पैसा असेल तरच तुमच्या ते पोरगा लोक खाऊन पिऊन तगडा होणार. इलायती व्यायामशाळा, ते सायकल समजा मिळेल तेव्हाच ते पण पहिलं येईल. म्हणून म्हणते. काही बोलू नका, निघा. नाजूक परिस्थिती पाहून तुमची संधी सारण्याची सवय मला माहितीये. मी संधी साधत नव्हता, संधी देत होता. पण आता आता नाही, आता नाही. मी फक्त तुम्हाला एवढंच याद द्यायला आलोय की महोत्सव संपला की माझा मुदत पण संपते. नंतर पैसे टाका, नाहीतर जमीन ताब्यात द्या. 16 वर्ष त्या जिमनीकडे नजर लावून बसलेलो होतो. आज माझं स्वप्न साकार होत आहे. त्या जिमनीवर मी 5 स्टार हॉस्टेल बांधणार आहे. हॉस्टेल. मी माझ्या पोरग्याला पण मुंबईवरनं बोलावून घेतलेला आहे. मग या उमर मध्ये मला एवढं जपणार कसं, नाही का? हे बघा, तुम्ही मला त्रास देऊ नका. त्रास देणार? त्रास देणार बाबूजी, मी त्रास देणार नाही. तुमच्या पोरांना तुम्हाला रस्त्यावर आणला ना तर नावाचा लालची नाही.